तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं। नाव आल्यानंतर चौकशी होते, बळत चौकशी होत नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय। दोषी असणाऱ्यांवर कारवाई होईलच असं देखील अजित पवार यांनी सांगितलंय। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं। गुन्ह्यात नाव आल्यावर चौकशी होते, बळत चौकशी होत नाही असं उत्तर अजित पवारांनी दिलंय। बीड प्रकरणावरून शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी अजित पवारांनाच सल्ला दिलाय। विषवल्ली मोडण्यासाठीची भूमिका अजित पवारांनी घेतली पाहिजे असं वक्तव्य शिवतारेंनी केलंय। अरे बाळा, चौकशीला सामोरं गेलं, तुझी चौकशी केव्हा होईल? तुझं नाव आलं तर होईल ना। तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील का रे? काय तुम्ही पण विषवल्ली जी तयार झाली ना, ती विषवल्ली मोडण्यासाठीची भूमिका दादांनी घेतली पाहिजे। मग ती कशी घ्यायची ते त्यांनी ठरवावं, पण आता दादांनी सर्वसामान्य माणसात येऊन जरा बोलावं। काल संतोष देशमुख हत्या प्रकरणात 8 जणांवर बकोका लावण्यात आलाय, पण वाल्मिक कराडवर बकोका का लावला नाही असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला। पण सुळेंच्या प्रश्नावर बाकीचं कोण काय बोलतंय त्याच्याशी देणं घेणं नाही असं उत्तर अजित पवारांनी दिलं। त्यांच्यावर मोका का नाही लावण्यात आल्या? काल 6 का 7 जणांवर मोका लावण्यात आल्यात, बरोबर? मग वाल्मिक कराडवर का नाही मोका लावला? अटक त्यांची झाली, कशी झाली? ते शरण आले? काय चेष्टा लावली आमच्या सगळ्या बीड आणि परभणीमध्ये झालेल्या लोकांची आणि महाराष्ट्राच्या कुटुंबांची? मला बाकीचं कोण काय म्हणतात त्याशी घेणं देणं नाही। मला बाकीचं कोण काय म्हणतात त्याशी घेणं देणं नाही। भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही अक्कावर मकोका लावला पाहिजे अशी मागणी केली। यावर सर्वांना कायदा सारखा आहे, सरकारकडून कुणाला वेगळी वागणूक नाही असं अजित पवार म्हणाले। अजून त्यांना इकडच्या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर केलेलं नाही। विष्णू चाटेला काल मला वाटतं ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्या 7ही जणांवर मोका लागलाय। आमची सुद्धा अपेक्षा अशी आहे की आकाश सुद्धा त्याच्यामध्ये यावा आणि मोका त्याच्यावरती लागला पाहिजे। सीआयडी आपली वेगळी चौकशी करते, SIT वेगळी चौकशी करते आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना बाबा। त्याच्यावर तिथं काही सरकारने काही कोणाला वेगळं काही ट्रीट करायचा नाही, सगळ्यांना कायदा सारखा। शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यानंतर वाल्मिक कराडबाबत अजितदादांना काही वाटत नाही याचं मला शल्य आहे असं शिवतारे म्हणाले। एवढ्या सगळ्या महाराष्ट्राला चुकीची गोष्ट वाटत असताना वाल्मिक कराड याचं हे साम्राज्य आणि त्याच्यातून ही विषवल्ली निर्माण झाली आहे हे असताना त्यांना बाकी काही वाटत नाही। थोडंसं त्याचं शल्य मला वाटतं, कारण कडक माणूस आहे, तो परखड आहे। मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा होती, पण मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवला असं म्हणत संजय राऊतांनी वाल्मिक कराडवरून सरकारला लक्ष केलंय। शरद पवार गटाच्या संदीप क्षीरसागरांनीही शंका उपस्थित केली आहे। तपास वाल्मिकपर्यंत पोहोचताच थांबल्यासारखा वाटतो असं क्षीरसागर म्हणाले। वाल्मिकी कराड पण त्यांच्याच पक्षाचा आहे, त्याच्यामुळे त्यांनी खपवून घेतलेलं आहे आणि जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत, मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवलाय। बाप्पा, मी स्टेटमेंट काय केलं मी बघितलं नाही, पण प्रशासन लक्ष देते आणि फक्त जेव्हा वाल्मिक कराडवर सुई जेव्हा येते ना तेव्हा कुठतरी थांबल्यासारखी मलाही वाटते। बीडचे आमदार, त्या भागातले आमदार सुरेश धस हे भारतीय जनता पक्षाचेच आहेत। असे अनेक सर्व पक्षाचे लोक भले विरोधात असतील, पण तुमच्याही पक्षाचे लोक आक्रोश करतायत, तरीही जर या राज्याचे मुख्यमंत्री ऐकत नसतील, समजून घेत नसतील, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मुख्य माफियांना वाचवायचं आहे आणि तुम्ही फक्त हे ढोंग करता कारवाईचं। संजय कोणाकोणाला पोसत होता, शिवसेनेची सत्ता होती, कोण कोण माफिया कुठे कुठे होते, संजय राऊत कोणाकोणाला भेटत होता, संजय राऊत जो आत गेला होता तर काय कुठल्या तीर्थयात्रेला गेल्यामुळे त्याला पुरस्कार जेलचा मिळाला, सांगावा ना त्यांनी।